हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप छान असाल. मी प्रिया, तुम्ही पाहताय होम स्टोरीज विथ सिया आणि प्रिया. आजचा ब्लॉग सुरू करूया देवपूजेपासनं. आज मी तुमच्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर करणार आहे. आता जेव्हा मी ब्लॉग बनवते, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट चालू असते, की आपला ब्लॉग जे पाहतील त्यांचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या ब्लॉगमध्ये काहीतरी रेसिपी शेअर केली पाहिजे, कोणता ऑनलाईन प्रोडक्ट शेअर केला पाहिजे. ना सहजच असा विचार आला, की घरकाम वगैरे सोडून आपण दुसरंही काही शेअर करू शकतो का? त्यामुळे कोणाची तरी मदत होईल. कारण मी बऱ्याचदा असं पाहते, इव्हन माझ्यासोबत असू द्यात किंवा आजूबाजूच्या लोकांसोबत, माझे फ्रेंड्स किंवा जवळचे कझन्स वगैरे, की कधी-कधी असं वाटतं प्रत्येकांना, की सगळं लाईफमध्ये व्यवस्थित चालू आहे, पण कुठेतरी लो फील होतं. आज माझं मन कशातच लागत नाहीये, एकटं-एकटं वाटतं, असे बरेच प्रॉब्लेम्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं असतं, की नक्की झालंय काय तेच कळत नाही. असं कधी तुम्हालाही होतं का? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा बरं. इकडे माझं ताक हलवणं चालू आहे आणि सियाचं मध्ये-मध्ये करणं पण चालू आहे. आता सियाचं असं मध्ये-मध्ये चालू आहे कारण तिला खायची आहे पाणीपुरी आणि त्याचाच हट्ट ती माझ्याकडे करत आहे. तिला माहिती आहे की माझा कॅमेरा चालू आहे त्यामुळे तर मग ती जास्त करते. मला ना नेहमीच असं वाटतं आता ब्लॉगिंग म्हटल्यावरती घरकाम वगैरे तर आपण शेअर करतोच. पण जे हाऊसवाईफ वगैरे असतात, वर्किंग वुमन्स असं कोणीही असो, त्यांच्या लाईफमध्ये काही इमोशनल प्रॉब्लेम्स असतील किंवा ते जर कोणासोबत काही शेअर नाही करू शकत असतील, तर आपल्या ब्लॉग थ्रू आपण कोणाची काही मदत करू शकतो का? माहिती नाही माझा हा विचार कितपत योग्य आहे आणि माझ्या या ब्लॉग थ्रू कोणाची मदत होईल का? पण झाली तर मला खरंच खूप छान वाटेल. तुम्हाला पण कधी असं होत असेल ना, फक्त एकच काम करायचं, 10 मिनिट शांत स्वतःसोबत बसायचं आणि विचार करायचा, हे असं कशामुळं होत आहे? आणि आपल्याला जे वाटतं ना, उगीच होत आहे, यामागे काहीच कारण नाहीये, तर अजिबात तसं नसतं. 100% रिझन असतंच. फक्त आपल्याला ते ॲक्सेप्ट करायचं नसतं. आपल्याला कोणी काहीतरी बोललेलं असतं, त्यामुळे आपला मूड खराब झालेला असतो किंवा आपण जे ओव्हर थिंकिंग करतो त्यामुळे किंवा सोशल मीडियावरचं कंपॅरिझन. आपण जेव्हा Insta, FB किंवा YouTube स्क्रॉल करत असतो, नंतर कुणाची ट्रिप पाहतो, नवीन घर पाहतो, नंतर दुसऱ्यांचं परफेक्ट रुटीन पाहतो. मग आपल्याला असं वाटतं, हे किती छान घर ठेवते, सगळं कसं परफेक्ट करते आणि माझ्याच्यानी हे असं का होत नाही? असे हजारो प्रश्न किंवा कुठेतरी आपल्या रुटीनचा न दिसणारा थकवा, आपल्याला न भेटणारा अप्रिसिएशन. तर अशी एक नाही, हजारो प्रॉब्लेम्स असतात, हजारो कारणं असतात. पण त्यातनं ओव्हरकम कसं करायचं हे आज मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता मला जेवढी गोष्ट समजते त्यातनं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. जर या जगात आपली मदत कोणी करू शकत असेल तर ना ती फक्त आपणच करू शकतो. जसं कोणी काही आपल्याला बोललं तर त्यावर आपली किती एनर्जी वेस्ट करायची हे फक्त आपल्या हातात असतं. लोक आपल्याला काय बोलतील, समोरचे आपल्याला काय बोलतील हे आपण नाही ठरवू शकत. पण त्याचं किती इफेक्ट आपल्यावर आपण करून घ्यायचा, आपली एनर्जी किती ड्रेन करून घ्यायची हे मात्र आपण ठरवू शकतो. नंतर सोशल मीडिया कंपॅरिझन. पण एक सांगू, कोणाच्या लाईफमध्ये काय चालू आहे कॅमेरावरती पाहून आपण नाही ठरवू शकत. आपल्याला फक्त तेच दिसतं जे ते लोक शेअर करू इच्छितात. त्यामागे काय काय त्यांचे स्ट्रगल आहे, त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत आपल्याला नसतं माहिती. आणि आपली जर हेल्थ छान आहे आणि आपल्याला 3 टाईम्स व्यवस्थित जेवण भेटतं, तर आपण आपल्या लाईफमध्ये काहीही चेंजेस करू शकतो. ते फक्त आपल्या हातामध्ये असतं. आणि बऱ्याचदा हा प्रॉब्लेम खूप असतो, की तेच लाईफमध्ये चालू आहे. रुटीनचा न दिसणारा थकवा, काहीच लाईफमध्ये वेगळं नाहीये. आणि असं वाटणारे, असं फील करणारे तुम्ही एकटे नाहीये. सगळेच जण असेच असतात. तर यावरती एकच उपाय आहे, थोडं स्वतःवर प्रेम करायला शिका. रोज तर आपण लेकरांसाठी, आपल्या फॅमिली मेंबरसाठी जगतोच. पण एक दिवस तुम्हाला काय आवडतं ते पहा. तुम्हाला आवडणारी एखादी मूव्ही पहा. तुम्हाला काय आवडतं ते बनवून खा, ऑर्डर करा. कोणाचा विचार न करता थोडा वेळ स्वतःला टाईम द्या. आणि स्वतःला हॅपी ठेवणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण हॅपी तर पूर्ण फॅमिली हॅपी असते आणि स्वतःला इम्पॉर्टन्स देणं अजिबात चुकीचं नाहीये. पण स्वतःला इग्नोर करणं खरंच चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हालाही कधी काही असं वाटलं तर फक्त एकच काम करायचं, थोडं थांबायचं, स्वतःला थोडं समजून घ्यायचं. काय आवडतं आपल्याला, कशामुळे असं होतं याचा विचार करायचा आणि स्वतःला थोडं पॅम्पर करायचं. आणि आता माझं तूप कडवणं झालं आहे, पाणीपुरीची तयारी पण चालू आहे आणि सोबतच मी खिचडीची पण तयारी करत आहे. आता पाणीपुरीचा काहीही प्लॅन नसल्यामुळे यावेळीची पाणीपुरी एकदम सिंपल असणार आहे आणि असंही मी आणि फक्त सियाच खाणार आहोत. सियाचे बाबा जर पाणीपुरी खाणार असतील तर मग आम्हाला जास्त तयारी करावी लागते. ते जर पाणीपुरी खाणार असतील तर मी काय काय तयारी करते त्याची एक क्लिप मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. पण आज मी आणि सियाच खाणार होतं त्यामुळे मी फक्त पाणीपुरी बनवतीये आणि सोबत मस्तपैकी पाणी बनवतीये त्याच्या. सियाला बाहेरचं तेलकट वगैरे जास्त जमत नाही, तिला लगेच खोकला वगैरे येतो, त्यामुळे मग मी शेव वगैरे पण काही ऑर्डर नाही केलेलं आहे यासोबत. आणि पाणीपुरीचं पॅकेट ऑलरेडी माझ्याकडे मोस्टली असतंच, तर तेच मी तळून घेतले. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला किंवा असे टॉपिक्स तुम्हाला पाहायला खरंच आवडतील का, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अजून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. यासाठी